बंगळुरूमधल्या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी। चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून आदेश। दुर्घटना घडायला नको होती, मात्र विचार केला त्यापेक्षा जास्त गर्दी झाली। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं घटनेवरती स्पष्टीकरण, सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत। बंगळुरूमधली घटना अतिशय हृदयद्रावक। पंतप्रधान मोदींकडून एक्सवरती पोस्ट शेअर करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त। हकालपट्टी करून आपली बदनामी केली, संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देईल, सुधाकर बडगुजर यांचं शिवसेना नेतृत्वालाच आव्हान। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलावं, खान किंवा शेख करावं। बकरी ईदवरनं मंत्री नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना इशारा। मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार, तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून जास्त जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। नेरूळमधल्या 80 एकरातील लोटस तलावात भराव टाकण्याचा प्रयत्न, जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव, मंदा म्हात्रेंनी हाणून पाडला। नागपूरच्या बुटीबोरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सासरची मंडळी पैशांसाठी तगादा लावत असल्याचा आरोप, पोलिसांकडून सासरच्या मंडळींना अटक। बुलढाण्यामध्ये नागरिकांचे गळालेले केस आणि नख परत आली, केस गळती आणि नख गळती थांबली, पण नागरिकांना आता तपासणी अहवालाची प्रतीक्षा।